काठपदर साडीच्या कापडाला आपण ही चारही बाजूंनी नॉन-ओव्हन जोडून घेतलेलं आहे। याची रुंदी 13 इंच आणि लांबी 28 इंच घेतलेली आहे। आपण आता हे 13 इंचावरती असं फोल्ड करायचं आहे हा भाग, आणि वरच्या बाजूने खुल्या बाजूकडून 4 इंच अंतर, वरती 3 इंच आणि बंद बाजूकडून 2 इंच अंतर मोजायचं आहे, आणि उभे अंतर आपले 3 इंच मोजायचे आहे। आता हा भाग आपण अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे कर्व आकारात। आता हा आकार आपण कट करून घेऊया। आपल्याला हा आकार मिळालेला आहे। याच आकारात आपण दुसरी बाजू ठेवून आपण याला पिनअप करून घेऊया आणि हा आकार आपण कट करून घेऊया। आता दुसरी बाजू पण आपली कट करून झालेली आहे। आता या भागावरती आपण कट केलेल्या भागावरती शिलाई करून घ्यायची आहे। आता हा भाग शिवून घेतल्यानंतर आपण आता खालचा बॉटमचा भाग मध्यावरती लावून घेऊया एक। आपण आता बॅगला एक पॅच जोडणार आहोत। त्यासाठी बॉटमचा भाग आपण 2 इंच मोजून ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपण पॅच जोडणार आहोत साडीच्या पदराचा। हे 2 इंच अंतर आपण रेषा आखून सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण वरच्या बाजूने 4 इंच अंतर मोजायचं आहे। आता हे अंतर मोजून आपण 8.5 बाय 13 इंचाचा साडीच्या पदरातून हा पीस कट करून घेतलेला आहे। दोन्ही बाजूने फोल्ड करून हा पीस आपण या रेषेवरती असा आणि वरच्या रेषेवरती जोडून घ्यायचा आहे। साइडने पण त्याला शिलाई करून घ्यायची आहे। पॅच जोडून झाल्यानंतर आपण आता दुसऱ्या बाजूला एक पॉकेट तयार करणार आहोत। त्यासाठी 6 इंच अंतर आपण मोजून घेतलेलं आहे। आणि खाली आपण 2 इंच बॉटमसाठी पुन्हा अंतर दुसऱ्या बाजूने पण मोजून ठेवायचं आहे। हे अंतर आपलं 6 इंच आलेलं आहे। आपण आता 6 इंचावरची रेषा मारलेली होती ती कट करून घेऊया आणि त्यामध्ये चैन लावून घेऊया। उलट ठेवून यावरती एक शिलाई करून घ्यायची। चैन जोडून झाल्यानंतर फोल्ड करून त्यावरती एक दाबटीप घालून घ्यायची। दाबटीप घालून घेतल्यानंतर दुसरा भाग जोडून पुन्हा त्यावरती एक दाबटीप घालून ही चैन आपण जोडून घेतलेली आहे। त्यामध्ये एक रनर पण ॲड करून घेतलेला आहे। आता आपण पॉकेटसाठी 6 बाय 13 इंचाचा नॉन-ओव्हनचा पीस करून घेतलेला आहे। तो आता चारही बाजूंनी याला जोडून घेऊया। आता आपले हे पॉकेट तयार झालेले आहे। बंद तयार करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी 1 बाय 17 इंचाचे नॉन-ओव्हन आणि 3.5 बाय 17 इंचाचे हे साडीचे काठ कट करून घेतलेले आहे। अशा प्रकारे एका बाजूने एकदा फोल्ड, दुसऱ्या बाजूने एकदा आणि पुन्हा एकदा फोल्ड करून या बंदांवरती दोन्ही बाजूंनी आपण शिलाई करून हे दोन्ही बंद तयार करून घेऊया। आता हे बंद तयार करून झालेले आहेत ते आपण अशा प्रकारे दोन्ही बाजूंवरती ठेवून शिलाई करून जोडून घ्यायचे आहेत। बंद जोडून झाल्यानंतर आता आपण वरचा पार्ट आपण कट करून घेतलेले आहेत 2। याची 6 बाय 13 इंच माप आहे दोन्ही पार्टचं। आता हा पार्ट सुलट ठेवून त्यावरती
हा मेन पार्ट असा उलट ठेवायचा आहे आणि पिनअप करून घेऊन आपण याला शिलाई करून घेऊया दोन्ही बाजूंना। आता दोन्ही बाजूंना हे पार्ट आपला जोडून झालेले आहेत। हा भाग आपण आता कट करून घेऊया। कट केल्यानंतर आता हे कोपरे आपण सुरट करण्यासाठी थोडे थोडे कट करून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपलं हा भाग सुरट केल्यानंतर व्यवस्थित होईल। आणि कट लावून घ्यायचे आहेत मधल्या भागावरती पण कर्व आकारात। त्यामुळे हा भाग आपला फोल्ड केल्यानंतर एकदम व्यवस्थित दिसेल। दुसरा भागाला पण असेच आपण कट लावून घ्यायचे आहेत। आता हे बंद बाहेर काढून घेतल्यानंतर यावरती आपण दाबटीप घालून घ्यायची आहे या पूर्ण भागावरती। दुसरा भाग पण आपण अशाच प्रकारे तयार करून घ्यायचा आहे। आता हे दोन्ही बाजूंवरती आपण दाबटीप घालून हा भाग तयार करून घेतलेला आहे। आता ह्या 2 इंच अंतर आपलं शिवायचं राहिलेलं आहे, त्यावरती आपण चैन जोडून घेऊया। ही चैन उलट ठेवून यावरती जोडून घेतलेली आहे। आता ही चैन अशी एकदा फोल्ड करून त्यावर एक दाबटीप घालून घेतली आहे। आता दुसरी बाजू जोडण्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उलट करून ही बाजू याला जोडून घ्यायची आहे। आता ही चैन जोडून झाल्यानंतर आपण दोन्ही भाग वेगवेगळे करायचे आणि एका पार्टला आपला दाबटीप घालायची राहिली होती ती घालून घ्यायची। आता या भागावरती दाबटीप घालून घेतल्यानंतर यामध्ये आपण रनर ॲड करून घेऊया। रनर ॲड करून घेतल्यानंतर तो एकदा बाहेर काढून घ्यायचा आणि पुन्हा ओवून मध्यावरती आणून ठेवायचा। हा रनर आपण आता ओवून घेतलेला आहे आणि आता आपण हे मधले अंतर मोजून घेऊया। आपल्याला आता साईडचा पार्ट काढायचा आहे। हे अंतर आपलं 4 इंच आलेलं आहे आणि बॉटमचं अंतर पण आपलं 4 इंच आहे। दोन्ही बाजूंचं 2-2 इंच आणि 4 इंचामध्ये आपण पाव इंच शिलाईसाठी 4.5 इंच अंतर आपलं एका बाजूचं घेऊया आणि बॉटमच्या वरचं आणि या रेषेपासून बॉटमपर्यंत अंतर आपलं 8 इंच आलेलं आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच आपण वाढवून घेऊया। म्हणजे 4.5 बाय 8.5 इंचाचे हे 2 पीस आपण साइड पार्ट तयार करून घेतलेले आहेत। आता ही बॅग आपण उलट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण आता या साइड पार्टचा पण मध्य काढून घेऊया आणि मध्यावरती खूण करून घ्यायची आहे। चेनच्या बरोबर मध्ये आपण याला पिनअप करून घेऊया आणि खालच्या भागाला आपण बॉटमच्या कट लावला होता त्या भागावरती हा भाग जोडून घ्यायचा आहे। आणि या दोन्ही बाजूंना आपण आता व्यवस्थित शिलाई करून जोडून घ्यायचा आहे। आपला अंतर एकदम परफेक्ट आलेला आहे, त्यामुळे आपला हा भाग एकदम व्यवस्थित बसलेला आहे। आता दुसरा भाग पण आपण अशाच प्रकारे जोडून तयार करून घेऊया। आता ह्या दोन्ही बाजू शिवून झाल्यानंतर आपण आता याला 1 इंच रुंदीचं नॉन वूवन घेऊन बंदिस्त करून घेणार आहोत। त्यामुळे आपल्या बॅगचे दोरे बाहेर येणार नाहीत। आता या दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित बंदिस्त करून झालेल्या आहेत आणि आता आपण ही बॅग सुलट करून घेऊया। आपली ही बॅग खूपच कडक तयार झालेली आहे। आपल्याकडे जर नॉन वूवन उपलब्ध नसेल तर आता बॅग शिवण्यासाठी आपण
गोणीचा किंवा फोमचा वापर करू शकता। सुरट केल्यानंतर आता या बॅगमध्ये भरपूर स्पेस आहे आणि आकार पण खूपच सुंदर तयार झालेला आहे। एकदम कडक अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे। बॉटम पण एकदम मस्त, बाहेरच्या बाजूला एक पॉकेट। अशा प्रकारे घरच्याच साहित्यात सुंदर अशी आपली ही साडीच्या काठापासून आणि पदरापासून बॅग तयार झालेली आहे। बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।